श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 5 ऑगस्ट. आजचे बोधवचन. नामस्मरण समजून करावे. समजून म्हणजे राम करता या भावनेत राहून. श्रीराम. नामस्मरण समजून करावे. ज्याचे नामस्मरण करतो तो कोण आणि नामस्मरण करणारा मी कोण हे समजून नामस्मरण करावे. अन्यथा व्यर्थ टिळा व्यर्थची जपमाळा तू न जाणीजे जर गोपाळा. भक्ती वाचून माळ घातली रहाटास गाडगी बांधली. टिळा माळा हे बाह्य अवडंबर आहे. ते केवळ निर्जीव लोढणे आहे. नामस्मरण करताना जीवाशिवाचे नाते समजून नामस्मरण करावे. सिंधू बिंदू एकच आहेत. सिंधूत पाणी आहे, बिंदूतही तेच पाणी आहे. बिंदूत स्वतःचे अंगचे पाणी नाही. मायेमुळे सिंधूपासून बिंदू वेगळा झाला आहे. हा माया निर्मित अहंकाराचा लय केला की सिंधू बिंदू एक होतील. हे समजून नामस्मरण करावे. जीवाशिवाचे ऐक्य दाखवताना संत कबीर म्हणतात, जल में कुंभ, कुंभ में जल है, बाहिर भीतर पानी, फुटा कुंभ जल जल ही समाना, यहू तथ कथो गियानी. कुंभाच्या आत बाहेर पाणीच आहे. कुंभाच्या अहमपणाने द्वैत निर्माण होते. कुंभ फुटला म्हणजे देहभाव गळाला की अद्वैताचा साक्षात्कार होतो. नामस्मरणाने जीवात्मा व शिवात्मा यांचे ऐक्य साधणे म्हणजे नामस्मरण समजून करणे होय. नामाचा अर्थ कळण्याबरोबर राम करता आहे ही भावना नामस्मरणात असेल तर जीवाशिवाचे ऐक्य साधण्यास ही भावना पोषक ठरेल. ऐक्य मुळातच आहे हे आधी समजले पाहिजे. तुझ्या तरे स्वामी तुझा जैसा वास फुलात, कस्तुरी मृग भटकत फिरे शोधित गंध तृणात. राम आपल्या अंतर्यामी आहे. तोच करता आहे. देह हे साधन आहे. हे साधन निरुपयोगी झाले तर तो दुसरे साधन वापरील. देहमी देह करता ही भावना गेली की राम करता ही भावना नामस्मरणाने जागी होईल. ब्रह्म पिंडांतातच आहे हे कळले पाहिजे. सर्व तुझे माझ्यातले कशास मग अभिमान, तुझे तुला अर्पिता मज कसले नुकसान. बिंदूने आपले पाणी सागराला दिले म्हणजे सागराचेच पाणी सागराला दिले. त्यात बिंदूचे काय गेले? उलट बिंदूचे क्षुद्रत्व जाऊन बिंदूला सागरपण मिळाले. ज्यास न जन्म न मरणही तो स्वामी, मी दास. सर्व जगा जो निर्मितो मी मज अर्पित्यास. नामसाधकाची अशी समर्पणाची भावना हवी. लोकमान्य टिळक
गीता रहस्य सांगतात, हे जग काही आपण निर्माण केलेले नाही, म्हणून यातील व्यवहारही आमचे नसून ईश्वर निर्मित आहेत. हे व्यवहार अभिमानाने व स्वार्थबुद्धीने केले म्हणजे बंधाला कारण होतात. पण जगातील सर्व कामे ईश्वराची आहेत व त्यातील काही विशिष्ट भाग करण्यासाठी मला जन्म दिला आहे. या भावनेने आपण जे काही करतो ते सर्व ईश्वराला अर्पण करून जगाचे सर्व व्यवहार चालवणे हे मनुष्याचे काम आहे. सर्व भूतांच्या हितामध्ये रत होऊन स्वार्थाचा परार्थात लय करणे व फलाशारहित जगातील काम करणे हा भक्तियोग आहे. अर्जुन अशा तऱ्हेने काम करण्यास तयार झाल्यावर त्याचे सारथ्य भगवंताने केले. त्याप्रमाणे नामस्मरण असे समजून केले म्हणजे राम करता या भावनेत राहून केले तर साधकाच्या जीवन रथाचे सारथ्य भगवंत का बरे करणार नाही. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.